रक्तप्रवाह मंद झाला म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात पोहोचत नाहीत आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरावर होतो. रक्तप्रवाह मंद होण्याची मुख्य प्रक्रिया म्हणजे रक्तप्रवाह मंद झाला की आपल्या पेशींना ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे विषारी घटक बाहेर टाकणं कठीण होतं. अवयव थकतात. हळूहळू आजारांची सुरुवात होते. मेंदूवर वाईट परिणाम होतो. सतत चक्कर येते. स्मरणशक्ती कमी होते. लक्ष लागत नाही. गोंधळल्यासारखं वाटतं. डोकं जड वाटतं. जास्त काळ जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर स्ट्रोकचा धोका वाढतो. कारण मेंदूला सर्वात जास्त ऑक्सिजन लागतो. त्याचप्रमाणे हृदयावरतीही परिणाम होतात. छातीत जडपणा जाणवतो. वेदना जाणवतात. धाप लागते. हृदय जास्त मेहनत करू लागतं. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हातापायांवरती परिणाम होतो. जसं की हातपाय थंड पडतात. मुंग्या येणं, बधिरपणा वाढणं, पाय सुजणं, चालताना लवकर थकवा जाणवणं. त्याचप्रमाणे मधुमेह असलेल्या लोकांना तर जास्तच धोका असतो. त्याचप्रमाणे फुफ्फुस आणि श्वसनावरही परिणाम होतात. जसं की श्वास घेताना त्रास होतो. पटकन दम लागतो. शरीरात ऑक्सिजन कमी जातो. पचनसंस्थेवर परिणाम होतात. त्याचप्रमाणे भूक लागत नाही. अन्न नीट पचत नाही. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता होते. पोट जड वाटतं. किडनी आणि यकृतावरतीही परिणाम होतात. जसं की किडनीला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे शरीरामध्ये विषारी द्रव्ये साठू लागतात. लघवीमध्ये बदल होतो. थकवा, सूज जाणवते. रक्त गोठल्यामुळे रक्तप्रवाह मंद होतो. रक्त घट्ट होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे रक्तामध्ये गाठी वाढतात. त्यामुळे अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो. त्वचेवर परिणाम होतो. चेहऱ्यावर परिणाम होतो. त्वचा निस्तेज दिसते. जखमा लवकर भरून येत नाहीत. डोळ्याखाली काळे वर्तुळे दिसतात. केस गळतात आणि आपल्या संपूर्ण शरीरावरतीच त्याचा वाईट परिणाम होतो. जसं की सतत थकवा जाणवतो. झोप घेऊनही ताजंतवानं वाटत नाही. अंग दुखतं. अशक्तपणा जाणवतो. रक्तप्रवाह मंद होण्याची प्रमुख कारणं म्हणजे सतत बसून राहण्याची सवय, व्यायामाचा अभाव, जास्त तेलकट खाणं, जंक फूड खाणं, धूम्रपान करणं, अति ताणतणाव घेणं. यामुळे आपलं रक्त मंद होऊ लागतं आणि व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. त्याचप्रमाणे वाढलेलं कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च BP. तेव्हा रक्तप्रवाह जर सुधारायचा असेल तर दररोज 30 ते 40 मिनिटे चाला. कोमट पाणी प्या. लसूण, आलं, हळद यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा. त्याचप्रमाणे ताण कमी करा. पुरेशी झोप घ्या आणि एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नका. शरीराला सतत सक्रिय ठेवा. यामुळे आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तप्रवाह मंद होत नाही. तेव्हा शरीर नेहमी सक्रिय ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.